शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनी आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. घर त्याची जमीन कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न. दिनांक 22 जून 2025 रोजी बागाव मामा बेस्ट फ्रेंड सर्कल फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित घर त्याची जमीन कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. लीडर संतोषभाऊ भोसले आणि प्राचीताई पैकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत संस्थेने वर्षभर केलेल्या कार्याचा प्रभाव उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिसून आला. कार्यक्रमात संस्था प्रमुख श्रीकांत बागाव, संस्था प्रतिनिधी उषा भोसले, लीडर प्राची पैकडे, श्रुती बागाव, कार्यकर्ते मोहम्मद मोनिये, राकेश विचारे, सपना येडगे, साक्षी पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य शंकपाल मॅडम उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनुष्का भोसले यांनी अतिशय खुसखुशीतपणे केले, तर आभार श्रीकांत बागाव यांनी मानले. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन निवृत्त मंडळ अधिकारी श्री M.G. मेस्त्री आणि कायदेतज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट तन्मय सिनकर यांनी केले. त्यांनी घर आणि जमिनीशी संबंधित कायदेशीर बाबींवर सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन मिळाले. कोरो इंडियाचे कोकण विभाग समन्वयक श्री अमोल पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच संस्था प्रतिनिधी अवधूत हळदवणेकर यांनाही घरगुती दुःखद घटनेमुळे उपस्थित राहता आले नाही. या दोघांची अनुपस्थिती खटकली तरीही कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. केंद्र शासनाच्या MCA अंतर्गत सेक्शन 8 खाली नोंदणीकृत असलेल्या बागाव मामा बेस्ट फ्रेंड सर्कल फाउंडेशनतर्फे सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी अशा कार्यशाळांचे नियमित आयोजन केले जाते. या कार्यशाळेला महिला आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. सर्वप्रथम आपण आपल्या या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला माननीय श्री मेस्त्री साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या आपल्या संस्थेचे संस्था प्रमुख श्री श्रीकांत बागाव साहेब यांचे स्वागत करतो. श्री सौ आदिती शंकपाळताई यांचं स्वागत प्राचीताई करते. या संस्थेचे कार्यकर्ते राकेश विचारे साहेब यांचे स्वागत मुनिये साहेब करतील. या कार्यशाळेसाठी आपलं हे कार्यशाळा YouTube चॅनलवर दिसण्यासाठी ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं आहे असे मोनिये साहेब यांचं स्वागत झालं. आपल्या या संस्थेचे प्रतिनिधी उषाताई यांचं स्वागत येडगेताई करतील. आपल्या संस्थेचे संस्था प्रतिनिधी श्रुती बागावताई यांचं स्वागत प्राचीताई करतील. आपल्यामध्ये ज्येष्ठ कोण आहेत का आजी? तुमचं पण स्वागत संस्थेच्या वतीने कोणातरी एकाचं करूया. ज्येष्ठ प्रतिनिधी आपल्या याच्यामध्ये या.
आणि मला वाटतं ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून आपले काही लवकर पण आलेले, त्यांचं पण स्वागत करूया. या पुढील कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री श्रीकांत बागावसाहेब करतील असं मी त्यांना विनंती करते. उपस्थित सगळ्यांना नमस्कार. ज्यांच्या प्रेरणेने ही संस्था आपण स्थापन केली ते आमचे प्रेरणास्थान परमपूज्य बागाव मामा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो. तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यामुळे आज सगळे जण ज्या महिला आहेत त्या विविध क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत, त्या वंदनीय सावित्रीबाई फुले, ज्यांनी समतेचा विचार सगळ्यांसमोर मांडला. असे आपला आदर्शवत राजर्षी शाहू महाराज, ज्या मान्यवर इथे उपस्थित आहेत, आमचे मेस्त्री भाऊसाहेब निवृत्त मंडळ अधिकारी, लहानपणापासून त्यांचं काम मी बघतोय. खरं म्हणजे त्यांचं काम बघून आमची बरीचशी प्रशासकीय जडणघडण झाले. लोकांशी संवाद कसा साधावा, कशा प्रकारे प्रशासकीय काम करावं, सर्वसामान्यांचं काम आस्थेने करण्याची पद्धत अगदी निवृत्त होईपर्यंत त्यांची होते आणि आताही आहे. आणि असे आपल्याला जे मार्गदर्शक लाभले ते आमचे मेस्त्री भाऊसाहेब. वेळोवेळी आम्हाला मदत करणारे, सहकार्य करणारे, सामाजिक कार्याची जाण असणारे, सामाजिक कार्याची चळवळ उभी करणारे आणि कायद्याचं ज्ञान असणारे आज मार्गदर्शक लाभले ते सन्माननीय ॲडव्होकेट धर्मजी शंकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य शंपाळ मॅडम, आमच्या संस्था प्रतिनिधी उषाताई, आमच्या संस्था प्रतिनिधी श्रुतीताई, स्वप्नाताई, राकेश भाऊ, तसंच लीडर म्हणून आता काम करत आहेत इथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण आहेत, त्यांचं काम आपल्यासमोर आहे, त्या प्राचीताई आणि संतोष भाऊ आणि आपण सगळे उपस्थित ग्रामस्थ. संस्था स्थापन केली, हे स्थापन करण्यासाठी सगळे चळवळीचे लोक आमच्यासमोर एकत्र आले आणि संस्था स्थापन झाली. स्थापन झाल्यानंतर याचं स्लोगन होतं, सर्वांच्या सुखात तुमचं दुःख नाहीसं होईल, असे आमचा एक विचार आहे. त्याच्यामध्ये आम्ही विजन ठेवलं आहे, जल, जमीन, जंगल, जनावर आणि जनता यांचे संवर्धन करून समन्वयाने शाश्वत विकास कार्य. आमच्या संस्थेमार्फत खूप अशा प्रकारची कामं हल्ली या 3 वर्षांमध्ये चालू आहे. आणि ही सगळी कामं चालू असताना आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे कोरो इंडियाचं. आज कोरो इंडिया जे आम्हाला सपोर्ट करतात त्याचे प्रतिनिधी अमोल भाऊ, कोकण रिजनचे अमोल पाटील, त्या काही कारणास्तव उपस्थित राहिले नाही. तर त्या कोरो इंडियाच्या समन्वयाने आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाच्या विषयांवरती आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये जो विषय आहे, जी आजची कार्यशाळा आहे आपली, घर त्याची जमीन, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी मूल्य दिलेली आहे, संविधानिक मूल्य दिलेली आहे, त्या मूल्याधारित काम कसं होईल आणि मूल्य म्हणजे काय ते विचार आपण लोकांपर्यंत घेऊन जातो. हे काम चालू आहे. तसंच महिला कौटुंबिक हिंसाचार ह्याच्याविषयी आपण काम करतो. आणि महत्त्वाचं जे काम आपलं चालू आहे ते म्हणजे घरकाम विषयाचं. त्याच्यानंतर हल्लीच आमच्या स्वप्नाताईंकडे काम जे आहे ते म्हणजे
धान्य रास्त दराचं धान्य जे चालू आहे त्याच्यामध्ये बरीचशी कुटुंब अशी आहेत की त्यांना अजूनही धान्य मिळत नाही. दुसरा विषय असा आहे, प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांमध्ये लोकांची नावं त्याच्यामध्ये जरी असली तरी नवीन लोकांची नावं त्याच्यामध्ये ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांना धान्य मिळत नाही. आहे ना वस्तुस्थिती अशी तुमच्या इकडे पण? बोललात तर कळेल. हो कळलं. हां, ह्या विषयावरती सुद्धा आपण काम करतो. दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या इकडे पूर्वीपासून एक ठराविक लोकांच्या जमिनी होत्या. त्या बऱ्याचशा कारणांमुळे आल्या की आपल्याकडे खोतकी आहे, पाटीलकी आहे, गावकरकी आहे ना आपल्याकडे. आणि अशा लोकांकडे जमिनी आहेत. देवस्थानच्या इनाम जमिनी काही ठिकाणी आहेत. आणि आपण लोक खूप इकडून तिकडून आपण घरं वसवली, घरं बांधली. परंतु या घराखालच्या जमिनी हे कितीतरी लोकांचे त्यांच्या नावे नाही आहेत, यात वस्तुस्थिती. आणि त्या घराखालच्या जमिनी त्या लोकांच्या नावे नसतील तो खूप अडीअडचणी येतात. हे आपण बघितलं. तर या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर अशा वादांमुळे काही ठिकाणी तर हत्यासुद्धा झालेल्या आहेत. लोकांच्या मध्ये भांडणं झालेले आहेत, मारामाऱ्या झालेल्या आहेत. पण त्यांचा तो हक्क आहे. एवढे वर्ष जर ते इथे राहतात, एवढे वर्ष पिढ्यानपिढ्या जर ते इथे आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांचं कुटुंब आहे, तर मग त्या घराखालची जमीन त्यांना मिळणं त्यांचा हक्क आहे आणि त्यांना मिळाला पाहिजे. ते ह्या हक्कापासून वंचित राहता कामा नये या हेतूने आपलं काम चालू आहे. हे काम चालू असताना इथलं तुमच्या प्राचीताईंचं एक उदाहरण आहे. हे जे घराखालील जमीन आहे ही घराखालील जमीन त्यांच्या नावावरती नाही. दुसरा एक त्याच्यापेक्षा पुढचा भाग असा झाला की त्यांना त्यावेळेला किती 20 रुपयाचे ना त्या काळामध्ये साधं म्हणजे ते काय नोटरी नाही किंवा कुठेही मॅजिस्ट्रेट ऑफिसमध्ये नोंदणी नाही असं 20 रुपयाच्या बॉन्डवरती सातबाऱ्यात एक नंबर टाकला आणि त्यांना काही कालावधीमध्ये हे घर तुमच्या ही जमीन तुमच्यासाठी घरासाठी देतो असं सांगितलं. परंतु ज्यावेळी वस्तुस्थिती आम्ही बघायला गेलो आणि ते मोजणी झाली त्यावेळेला तो नंबर वेगळा निघाला आणि यांचं घर वेगळ्या जमीन मिळकतीमध्ये निघालं. आपण अजूनही म्हणतोय की आपली घराखालची जमीन आपली आहे किंवा नाही याची संभ्रम आहे. तर यासाठी आपल्याला मदत मार्गदर्शन किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी जे करायचं आहे त्या गोष्टींसाठी आपण काम करतो. आणि ह्या विषयांमध्ये नेमकं काय आपण करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने यातून पुढे जायचं ह्याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे मार्गदर्शक आलेले आहेत. आणि त्यासाठी आजची कार्यशाळा आहे. पुन्हा एकदा या कार्यशाळेसाठी आपण सगळेजण जमले आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. तसेच यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित निवृत्त मंडळ अधिकारी मेस्त्री साहेब एखादी बोलते ना लीडर त्यांचं कामाचं बोलू काय काय त्यांनी केलं त्यानंतर मग ते नंतर घेऊन अशा पद्धतीने आमची वेगळं चालत काय करू. महिला संपत्ती अधिकारी विषय या विषयाचे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार सरांना, उपस्थित सगळ्या महिलाच उपस्थित आहेत. आणि मी पहिले 1 वर्ष कोरोमध्ये फेलोमध्ये होते. त्यावेळेला असं हे नव्हतं. पण मी आता महिला संपत्ती अधिकार आणि हा विषय निवडला संस्थेने महिला संपत्ती अधिकार. महिला संपत्ती अधिकार म्हणजे काय, नुसती विवाह नोंदणी संयुक्त घरमालकी म्हणजेच महिला संपत्ती असते. आज कित्येक महिला अशा आहेत की किती जणांची आजपर्यंत किती जण अशी महिला आहेत की त्यांची विवाह नोंदणी झाली आहे का. महिला ज्या नवीन आहेत त्यांनी केलं नाही, पण जुन्या आहेत त्यांची विवाह नोंदणी आहे का. सांगतात महिला सर्वे वगैरे करताना महिला सांगतात माझी विवाह नोंदणी झाली आहे, पण प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत तुम्ही केलंय का असं सर्टिफिकेट वगैरे नाही. मग आज हे का महिला काही ठिकाणी का जे आता मला सांगा लाडकी बहिणीच्या योजनेच्या वेळेला महिलांना सर्टिफिकेटची गरज होती ना विवाह नोंदणीचा, मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे होते ना, पण त्यावेळेला त्या महिलांना नाही मिळालं. म्हणजे ते रद्द केलं म्हणून ठीक आहे, पण आता ह्यांचं पण उदाहरण आहे आपल्या मिताली ताईंचं. त्यांना पण मॅरेज सर्टिफिकेटची गरज भासली, पण त्यांना किती गसके पोचावे लागले त्यांना माहिती असेल विवाह नोंदणी काय गरज असते ती काळाची गरज आहे. जसं आपण आता म्हणतो ना की आधार कार्ड आपलं कंपल्सरी झालं, तसं मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी येऊ शकते.
आणि तसंच संयुक्त घरमालकीचा विषय म्हणजे संयुक्त घरमालकी आता सगळ्यांची आता ग्रामपंचायतीला केली जाते, पण सगळ्याच महिलांनी केली अशी नाही संयुक्त घरमालकी. संयुक्त घरमालकी म्हणजे काय, पतीच्या पुढे महिलेचं नाव, पत्नीचं नाव यायला पाहिजे आहे. असं कित्येक महिलांचं आहे, पण सर्वे करताना कमीच महिला भेटल्या की असं. मग ते पण आपण त्यांचं पण काम म्हणजे त्या महिलांची जनजागृती केली पाहिजे. आपण महिलांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे, बाबा मी जाऊन केलं पण तू पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता महिला आजपर्यंत म्हणते की सगळं माझं आहे, संपत्ती माझी आहे. महिलेने सांगायचं की संपत्ती, चूल मूल हेच म्हणते ना ती संपत्ती. महिला 4 माणसात बाहेर येते का, नाही येत. पण आज कसं महिलांनी, आज सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षण दिलं म्हणून महिला बाहेर आल्या ना. आज जर त्यांनी जर हे दगडगोटे जर खाल्ले नसते तर आज महिला शिकल्या असत्या काय, आज शिक्षणापासून सगळ्या महिला वंचित राहिल्या असत्या. आपण पण एक पाऊल पुढे जायचं, आपण गेलो पाहिजे. आणि हे करता करता महिला आज घरावर पण आली पाहिजे. आता कसं म्हणायचं की महिला असते, तिला नाव, जर महिलेचं नाव घरावर असेल तर महिला बोलू शकते ना, ती बघ पतीला बोलू शकते ती महिला की बघ माझा पण अधिकार तुझ्या एवढाच आहे, बोलू शकते ना. पण जर तिचं नाव जर त्याच्या घरावर नसेल तर ती बोलू शकत नाही ना. की माझं जेव्हा आता पिणारे वगैरे असतात, व्यसनी वगैरे नवरे असतात, ते बोलतात ना, सहज बोलतात महिलांना की बाबा तुम्ही घराच्या बाहेर व्हा. पण त्यावेळेला महिला नाही बोलू शकत की माझा पण अधिकार तुझ्या एवढा आहे. पण जर संयुक्त घरमालकी गेली असेल तर महिला सहज सांगू शकते जेवढा तुझा अधिकार आहे घरावर तेवढा माझाही अधिकार आहे. विवाह नोंदणीचं आता बोलावंच लागतं. हे विवाह नोंदणी म्हणजे का, जर पत्नीने विवाह नोंदणी जर पहिली केली असेल, बरोबर ना, विवाह नोंदणी जर पत्नीने पहिली केली असेल तर पतीने दुसरं लग्न केलं, पतीला हे नसतं. पण जर विवाह नोंदणी तिची पहिली झाली नसेल आणि दुसऱ्या लग्न जर समजा बायकाच केलं, आजच्या युगात सांगू शकत नाही, होऊ शकतं त्याच्यावर, बरोबर ना. त्याच्यामुळे ज्या महिलेने विवाह नोंदणी करणं गरजेचं का, ते आज का होऊ शकते, विवाह नोंदणी कंपल्सरी आहे. करा तुम्ही, 25 वर्ष झाली म्हणून सोडू नका, करा, केलीच पाहिजे ती. तर जर समजा बायचान्स पतीने दुसरं लग्न केलं आणि पहिल्या महिलेने विवाह नोंदणी जर केलं नसेल तर ते तिच्याकडे जर आजपर्यंत त्यांनी एवढी वर्ष काढली तिला तिचा उपयोग शून्य होऊ शकतो. त्याच्यामुळे सतर्क आहेच आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आपल्याला पुढे भविष्यात मुलासाठी लागतंच ना विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट. ज्याच्या महिला आहेत त्यांना माहिती असेल, आता मुलांसाठी लागतं सर्टिफिकेट. आणि असं आता महिला संपत्ती अधिकारांनी आता आपल्या देवस्थानमध्ये सर्वे केला महिलांचा, सर्वच महिला मला भेटल्या नाही, पण काही महिला सापडल्या, त्यांचा सर्वे केला. आणि जर इच्छुक आहे तर आपण ग्रामपंचायतीशी संपर्क करून ह्या गोष्टी आपण विवाह नोंदणी करून घेऊ शकतो. संयुक्त घरमालकी झालेली नसेल तरी ती पण आपण करून घेणं, म्हणजे आपली संस्था करतेच आहे सगळं. पण डॉक्युमेंट्स आता लाडक्या बहिणीच्या वेळेला महिलांनी जमा केले असतील, बरोबर ना. शाळा सोडायचा दाखला वगैरे महिलांचा जमा झालेला आहे. त्याच्यामुळे ते सगळे कागदपत्र असतील, लग्नाचा फोटो वगैरे असेल, ते सगळं आपलं जर कोणी इच्छुक असतील ना तर त्यांनी करून घ्या. पण आपल्याला वाटलं की जर जास्तीत जास्त महिला असतील तर त्या बरोबर ना आपण कॅम्प वगैरे लावू शकतो ना ग्रामपंचायतीला. म्हणजे जर जास्तीत इच्छुक असतील महिला तर आपण ग्रामपंचायतीला वगैरे कॅम्प लावू शकतो. आणि मी आज 2 वर्ष ते काम करत आहे, सामाजिक कार्यकर्त्याचा महाराष्ट्रात मी आता त्याच्यासाठी महिलांना मी स्वतः प्रशिक्षण घेतल्यामुळे महिलांना आणि म्हणजे महिला का अशा महिला नाही ज्या महिलांची सर्व करताना आता पहिली ते 7वी, पहिली ते 2रीपर्यंत महिला शिकलेल्या आहेत, महिला नाही आहे सर्व करताना सापडल्या अशा महिला शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळे आज महिला संपत्ती महिलांना स्वतंत्र आहे ना, नवऱ्याला विचारायच्या घरात काय पडते का महिला काय पडेल, ते स्वतंत्र महिलेला अधिकार स्वतंत्र दिलेला आहे. आणि आपल्याला महिलांनी जागरूक सहकार्य करा. मी प्राची पेगडे, मी सध्या बागामध्ये दूध फ्रेंड सर्कल फाउंडेशन या संस्थेमध्ये काम करते. मी फेलोशिप घेऊन कोरोलिया या स्कीम म्हणजे कोरोलिया तर त्या स्कीममधून आता काम चालू आहे. ते काम म्हणजे मी आता भरतीची जमीन ह्या विषयाने चालू केलं. पण हे तुम्हाला माहितीच आहे, मी 2-3 वेळा तुम्हाला मीटिंग घेऊन कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. म्हणजे आत्तापर्यंत माझं जे काम तिथपर्यंत पोचलं आहे. हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे
कॅडबरा, अट, फेरफार हे सगळे कागदपत्र काढण्याची गरज मला जवळ 5-6 महिने गेली. ते कागदपत्र वेळेवर न पोहोचल्यामुळे हे काम स्थगित झालं तात्पुरतं. आणि त्याच्यानंतर ॲफिडेविट बनवणं हे सगळे कागदपत्र अजून बाकी आहेत. आणि दुसरं म्हणजे प्रशिक्षणातून आल्याच्या नंतर वर्ध्याचं पहिलं प्रशिक्षण असतं, त्याच्यानंतर तुमची मीटिंग घेऊन जो कार्यक्रम आपण राबवला निवडवाडीमध्ये, तिथे आपण एखादा गाव नकाशा तयार केला होता सगळ्या मिळून. हे करता तुम्ही तो गाव नकाशा आपण कशामुळे तयार केलेला का आपल्या गावामध्ये काय नेमकं कुठली समस्या आहे याच्यासाठी आणि कुठली म्हणजे त्याच्यात कुठला म्हणजे गावामध्ये कुठली समस्या आहे, कुठल्या समस्या नाही आहेत, या रस्ते आहेत, त्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत, तर कुठं मंदिर आहे, कुठं हॉस्पिटल नाही आहे, उपकेंद्र आपल्या गावामध्ये बऱ्यापैकी तर आहे भरपूर. हे सर्व जाणून घेण्यासाठी गाव नकाशा आपण तयार केला. तर आम्हाला वर्ध्याला शिकवलं. त्याच्यानंतर दुसरं प्रशिक्षण लिंगभेद ह्याच्यावर आपण प्रतिज्ञा पण घेतली निवडवाडी. सर्व उत्तम प्रशिक्षण लिंगवाडीमध्ये प्रतिज्ञा झाली. त्या प्रतिज्ञेमध्ये हिंसाचार, मुलीवर अत्याचार या बायकांवर बलात्कार असं जे काय शिकवलं ते सर्व त्या प्रतिज्ञेमध्ये आम्हाला उल्लेख महाराष्ट्र अभियान यांच्या अंतर्गत पण आम्हाला थोडीफार माहिती मिळाली. तिथे किंवा महिलांना माहिती देऊन प्रतिज्ञा तुमच्याकडून सुरू करून घेऊन त्या महिलांची जी काय समस्या आहे त्या आपल्याकडून पोचल्या आहे, त्या समस्येला आपण कसं पुढे जायचं हे शिकवण्याबाबत तुम्ही तेवढे म्हणजे हे नव्हतं. त्याच्यामुळे तरी पण ते मला काही पद्धत सगळा मुद्दा नंतर सांगितला. आणि त्या मुद्दा सांगितल्यानंतर ती जे आपण पुस्तिका तयार केलेलं आहे त्या पुस्तिकाच्या माध्यमातून ते एकत्र येऊन त्याच्यावर आपण काही तोडगा काढून त्याच्यावर त्या महिलेला जे अत्याचार कोणाला झाला असेल ते एकत्र येऊन कसं सोडवायचं ह्याच्यावर आपण विचार केला. त्याच्यानंतर दुसरं प्रशिक्षण संभाजीनगरला झालं आणि काय दुसरे प्रशिक्षण मुंबईला झालं खारघरला. ते संविधान विषय संविधान जनजागृती त्याच्यावर आपण कट्टे लावले शाळेमध्ये हळदीचा कार्यक्रम घेतला तेव्हा ते जनजागृती करण्यासाठी तुम्हाला दाखवलीच नाही. कट्टे लावून म्हणजे जनजागृती संविधान विषयी कशी माहिती द्यायची, काय आपले अधिकार हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे, सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे, पुढे शिक्षणाची वंचित राहू नये याच्यासाठी मुलींना या बायकांना शिक्षणाची जाणीव करून दिली. त्याच्यामुळं आज आपण इथपर्यंत आहोत. आणि दुसरं हे संभाजीनगरमध्ये आमचं प्रशिक्षण झालं ते जनवकालती असं प्रशिक्षण झालं का कायदा महिलांना माहितीच नाही कायदा काय कसा कायदा म्हणजे बाई एखादी घरात असली तर कायदा माहिती नसली करेल काय. आणि एखाद्याला अत्याचार झाला आणि तुमची पोलीस स्टेशनला गेली तर आपल्याला काय माहिती नसेल तर आपण काय करायचं ह्याच्यामध्ये सगळी माहिती दिली. आणि ह्याच्या पुढची माहिती आपले वकील आलेले आहेत तुम्हाला त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे निवास संतोष लोक साहेब मला थोडक्यात माहिती द्यावी असून त्यांना नमस्कार. आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच सर्व माझ्या बंधू आणि भगिनी, मी बाबामामा हेल्थ सर्कल या संस्थेमार्फत गेल्या वर्षासाठी त्या वतीने कोरो इंडियाच्या वतीने एक ट्रेनिंग घेत होतो. ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा कामं करत होतो, पण तिथे गेल्यावरती मला हे पहिलं समजलं होतं. मी गेल्यानंतर मी त्या लोकांशी बोलणं या ठिकाणी येऊन उभं राहणं तिथपासून माझी सुरुवात नव्हती. जेव्हा मी तिथे गेलो काम करायचो अर्धे पेपर तिथे अर्धे पेपर तिथे अर्धे पेपर तिथे, पण तिथे मला कामाची पद्धत समजली, कामाची शिक्षण समजली, ऑफिसमध्ये कसं जावं, समोरच्या अधिकाऱ्याशी बोलताना आपण कसं बोलावं हे तिथे आपण जेव्हा ट्रेनिंग गेलो तर आपल्या टप्प्याटप्प्याने माहिती दिली जाते. जसं म्हटलं की बाबा मागाशी बाबा अध्यक्ष साहेबांनी तर आम्ही 2-3 वर्ष काम करतो. आम्हाला
ज्या टायमाला भालावरमध्ये एक प्रकार घडला होता, विचित्र होता. जमिनीचा विषय होता. त्या एका मुलीची हत्या झाली. तर का झालं याच्यावरती आम्ही थोडंसं अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आम्ही संस्थेत आपण विषय निवडला की जर आता हा प्रकार जर असा घडला आहे, अजून भविष्यात हा टप्पा वाढत जाणार. जमिनीचे जसे किमती वाढत जाणार तसे लोकांवर दरी वेगळी निर्माण होत जाणार आहे. सध्या जर आपण जर हा दोन दरी म्हणजे श्रीमंत आणि गरीब किंवा जमीनदार आणि भूमिहीन यांचा कुठे जर आपण एकत्र आणलं तर ह्यांचा आज असलेले जे संबंध ते भविष्यात काढणार नाही. म्हणून आम्ही तो हा संस्थेने वाघामामा भेट ट्रेन सर्कलच्या वतीने घर त्याची जमीन हा एक कार्यक्रम हाती घेतला. मला वाटतं मी एवढे 2 शब्द समजतो. कारण का तर आपल्या इथे म्हणतात ना सोनाराने कान टोचलेले चांगले असतात, ते दुखत नाही. त्या पद्धतीने आपले मंडल अधिकारी मिस्त्री साहेब तसेच आपले ॲडव्होकेट सिलकर साहेब हे आपल्या यावरती मार्गदर्शन करतील. नमस्कार. यापुढे आपल्याला तोपर्यंत आपल्यामधून होणारा का आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे कसलं आहे. कुठल्याही विषयांमध्ये आपण कोणी जर बोलणार असाल तर काय विषय तरी पण चालेल. असं बसून प्रश्न विचारणार असाल तरी पण चालेल. तर तोपर्यंत नंतर मग मार्गदर्शनाला आपण सुरुवात करू. कारण तुमच्याकडले प्रश्न पण समजून घेतले. अभियंत्रिणी काय असतील ना त्या तुम्ही मांडा. तुमच्या अभियंत्रिणी जिथपर्यंत इतकं येत नाही तोपर्यंत त्याच्यावर औषध देता येत नाही. डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा डॉक्टर औषध देतो. घरी येऊन जे डॉक्टर औषध देत नाही कशातला प्रकार आहे कसं समजून घ्या. दोन्ही पण विषय होते म्हणजे घरवाट किंवा शेतजमीन म्हणजे आपण ते म्हणतो ना 70 गट दोन्ही पण तुम्ही प्रश्न माहिती बरोबर सुरुवात का तुम्ही बोलणार का बोलायचं तुम्ही थोडंसं यापुढे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक लाभले आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणजे आपल्या मंडळ अधिकारी मिस्त्री साहेब आपल्याला 2 थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील. त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधूंनी आज हा योग अचानकच घडून आला. मला काय याच्यातली कल्पना नव्हती. पण सर्वसाधारण या माणसाने मला फोन केला की तुम्ही या 3:30 वाजता. मी इथे सवडीला आलेलो आलो तिकडे गणेश मंदिर तिथे गेलो. हा इथे कोणीच दिसत नाही. तर म्हटलं मग हे काय परिस्थिती समजा मला. मग त्यांनी मला सर्व पुढची माहिती दिल्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता विषय असा आहे जमीन ही बाब सगळ्यांनाच गरजेची आहे. जमीन नसेल तर आपण काही करू शकत नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आहे माहिती आहे. जमीन असेल तरच आपल्याला पुढे जायला पाहिजे तर हात आहे. आता सर्वसाधारण काय आता जमीन हा विषय जो असा आहे की ती वाढत नाही पण लोकसंख्या वाढत जाते. एका घरात 4 गिऱ्हाईक असतात 5 गिऱ्हाईक असतात. मग त्या असलेल्या घरामध्ये जागा होत नाही. मग काय करतो ज्याची ऐपत असेल जो दुसऱ्या ठिकाणी घर बांधू शकतो अशाची तो दुसऱ्या ठिकाणी घर बांधतो. पण तू जमीन कोणाची आहे काय आहे हे बघितलं जात नाही. त्यावेळी त्याची घाई असेल कसं काय असेल त्यामुळे तो आधी पहिलं घर बांधलं मग पुस्तक होतं. अरे पण घर बांधताना जागा कोणाची आहे. उद्या सकाळी त्या जमीन मालकाने तुम्हाला घर बांधल्यावर जर सांगितलं इथून तू बाजूला होतं तुम्ही काय करणार. काय घरी आपण उचलून नेऊ शकत नाही. एकाच जागेवर राहणार की कॅरी करण्याची बाब नव्हे. म्हणजे अशासाठी आपण जमिनीचा शोध घेऊन मग आता मगाशी बागावरती सांगितलं की बा जमीन आहे घर आहे पण घर कोणाच्या जमिनीत आहे आणि मी बांधलंय कुठे हेच माहीत नसेल तर काय उपयोग शून्य. आपण इतका लाखात खर्च करतो आणि जर त्याचा आपल्याला लाभ मिळणार नसेल तर मग घर बांधण्यात काय असतं. त्यासाठी प्रथम त्या जमिनीचा व सर्वे नंबर किती आहे हिस्सा नंबर किती आहे त्या कोणाच्या नावावर आहे तो जमीन मालक आपल्याला देतोय का त्याच्यामुळे योग्य कागदपत्र घेऊन ती आपल्या नावावर कशी होईल किंवा आपण घर बांधलं तर उद्या आपल्याला घर
तोडावं लागणार नाही ना, ह्या काळजी घेऊन ते घर बांधायला हवं. त्यासाठी आपण संबंधित जे कोण माहितीदार असतील त्यांना भेटून बुवा हा सर्वे नंबर किती आहे, कोणाचा आहे, जो जमीन मालक असतो तो म्हणतो ही जमीन माझी आहे, ज्या जमिनीत आपला हा विषय चालू आहे तिथेच बाब अशी आहे असं यांनी मगाशी कळलं, बरोबर ना. मग अशी जर बाब असेल तर मग काय उपयोग नाही. आणि पळवण म्हणून अशी आहे, कुठल्या तरी जंगलातला सर्वे नंबर द्यायचा, त्याच्यावर संमती द्यायची, घर तिथे बांधायचं नाही, घर बांधायचं सोयीनुसार. आणि जेव्हा निष्पन्न निघतं तेव्हा ती परिस्थिती अशी होती की तो सर्वे नंबर जंगलातला. आता जंगलातला सर्वे नंबर तुम्ही पंचायतीकडे किंवा कोणत्याही कार्यालयात सादर केल्यावर आणि घर बांधायचं दुसऱ्या जमिनीत तर मग ते अयोग्य होतं, त्या माणसाला त्याचं समाधान मिळत नाही. मग यासाठी सर्वे नंबर, हिस्सा नंबर आणि जमीन मालक यांची संमती घेऊन घर बांधणं हे जास्त चांगलं आहे. लक्षात आला ना. तो हा विषय तुम्ही घेताना, घर बांधायचा विचार करताना आपल्याला तो सर्वे नंबर खरोखर जाणून घ्यायचा असेल तर संबंधित कोण असतील, कोणी असतील, ते फक्त चांगले असतील अशांची संगत करा, कोणाची तुम्ही संगत करू नये हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. तर आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एजंटचा सुटवाट वाढल्यामुळे तुमच्याकडून पैसे कसे उकळता येतील हा विषय महत्त्वाचा झालेला आहे. तुमचं काम होऊ दे नाही होऊ दे, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, लक्षात येणं कुणी वाईट वाटून घेऊ नये, समजलं. पण ही परिस्थिती आज निदर्शनास आलेली आहे. जमीन कुठली तरी असते, तुझी माझीच जमीन आहे, तू इथे घर बांध, बघूया. आणि प्रत्यक्षात जेव्हा दुसरी गोष्ट अशी आहे, 4 भाऊ असतात, एक गावात राहतो, 3 राहतात बाहेर, एक मुंबईत राहतो, एक पुण्यात राहतो. आणि तो काही दिवसांनी जेव्हा तो गावी येतो आणि ही माझी जमीन, इथे कसं कोणी घर बांधलं, तेव्हा तो शोधतो, अरे आमची जमीन असताना ज्या जमीन घर बांधलं ना कोणी, मग इथे जो भाव असतो त्याने ते घर बांधायला दिलेलं असतं. आता अशा वेळी काय होणार, तो म्हणणार माझी संमती नाही, मला विचारलं नाही आणि घर बांधायला दिलं कसं, म्हणजे तिथे भानगड निर्माण होते. मग ती भानगड होऊ नये यासाठी व आधी प्रथम जो तुम्हाला जमीन देणार आहे त्या जमीन मालकाला व तुम्ही किती भाऊ, अन्य कोण तुमचे भाऊ बहिणी कोण आहेत का त्यांना विचारूया, त्यांची संमती घेऊया आणि मग तुम्ही मला जमीन द्यावी असा तो सांगायला पाहिजे. म्हणजे तुमच्या पुढची जी व्याप होणार आहे, पुढचा त्रास होणार आहे तो वाचेल. दुसरी गोष्ट, आता जी जमीन आपल्या नावावर नसेल आणि आपण वापरत असू तर त्याच्यासाठी आपल्या ती नावावर व्हायला 70% दावा दाखल करावा लागतो तहसीलदारांकडे. त्याच्यासाठी जे संबंधित कागद आहेत, योग्य कागद आहेत ते सोबत जोडून दावा दाखल करणं. त्या दावा दाखल करताना त्याच्यामध्ये जमीन मालकांचे 2 प्रश्न असतात. एक तर जमीन मालक आपल्याला संमती देत असेल तर दावा तुमचा योग्य वेळी आणि लवकर निघतो. परंतु जर तुम्ही वहिवाट करताय पण जमीन मालक म्हणतोय ही जमीन तुला मी देतच नाही, अशा वेळी मात्र वेळ लागतो. मग अशा वेळी ॲडव्होकेट्स जे आहेत, आता इथे शिंकर आलेलेच आहेत, अशा लोकांची मदत घ्यावी लागते. मग ती मदत घेऊन आपला दावा यशस्वी करावा लागतो. हा एक पर्याय झाला. आता कूळ तुमचं लागलं तर कूळ लागल्यावर ते कूळ त्या जमिनीची विक्री करून घ्यायला लागेल. त्याच्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करून आपली जमीन 32 प्रमाणे विक्री होऊन, म्हणजे थोडक्यात कूळ जेव्हा लागतं तेव्हा तुम्हाला त्या पडगीत बसवलं जातं. तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय, कूळ लागणं म्हणजे पडवीत बसवणे, हे तुमचं कूळ लागलं. आता पडवीत तुम्ही बसणार किती दिवस पडवीत बसून राहणार, मग ते तुम्हाला चौथऱ्यावर जायला पाहिजे म्हणून 32 करावं लागतं. 43 प्रमाणे 32 करून त्याची विक्री होते. त्या जमिनीची 200 पट रक्कम होते, ती तुम्ही भरली की तुम्हाला 32 प्रमाणपत्र मिळते. मग तुम्ही चौथऱ्यावर जाऊ शकता. म्हणजे चौथऱ्यावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही त्या जमिनीचे मालक झालेले असाल, त्या घराचे मालक झालेले असाल. पण नुसतं पडवीत बसून राहिला का नाही, राहू दे आहे ना पडवीत. काही लोक म्हणतात मला पडवीत बसलो तरी चालेल, काय प्रश्न. पण तसं नाही, आपण आपला हक्क जो आहे तो आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न आपण करायला हवे. जर तुम्ही चौथऱ्यावर उद्या विक्री होऊन चौथऱ्यावर गेलाच नाही तर पडवीतच आहे. आज जवळजवळ 20 वर्षे 30 वर्षे होऊन अशी परिस्थिती काही रेकॉर्ड काही गावामध्ये आहे, विक्र्याच झालेल्या नाही. ती विक्री राहिल्यामुळे काय होतं, तो पूर्ण मालक होत नाही.
आणि मग तुम्हाला काही आता या सरकारी योजना येतात. आता सरकारी योजना आल्या की जमीन तुमच्या नावावर आहे का, घर तुमच्या नावावर आहे का, हे प्रथम विचारलं जातं. आज आधार कार्ड प्रत्येकाला असेल तर आधार कार्ड हे आपलं नागरिकत्व आहे. ते आधार कार्ड प्रत्येकाच्या प्रत्येक वेळी कुठेही तुम्ही गेलात तरी ते खिशात असलं पाहिजे. ही महत्त्वाची बाब शासनाने ठरवलेली आहे. तुम्ही एसटीत जरी बसलात आणि तुम्हाला अर्ध तिकीट हवं असेल तर तुम्ही आधार कार्ड जिथपर्यंत दाखवू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला कंडक्टर अर्ध तिकीट देणार नाही. तुम्ही म्हणाल माझं भाऊ 65 वय झालंय, पण तुझ्याकडे पुरावा काय, तो समजा पुरावा दाखव. मग अशाच वाद वळण्यापेक्षा आपल्याला नेहमी एक पात्र डुप्लिकेट आपल्या खिशात ठेवलं की तुम्ही कुठेही महाराष्ट्रात फिरलात तरी त्या आधार कार्डावर तुम्हाला अर्ध्या तिकिटाने प्रवास करता येतो. तसं ह्या ज्या जमिनी झालेल्या आहेत, पुळं लागलेली आहेत, ही पुळांच्या विक्र्या करून घेणं, त्या राहिलेल्या 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षांची पुळं अजून जशीच्या तशी पूळ सदरीच आहे, म्हणजे पडवीतच आहे, चौथऱ्यावर गेलेली नाही. तर ती चौथऱ्यावर जाण्यासाठी 32 गज करून त्याची विक्री तहसीलदार मामलेदार यांच्याकडून करून घेऊन मग तुम्हाला चौथऱ्यावर बसण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याची किंमतसुद्धा मोठी नसते. जो दस्त असतो त्याच्या 200 पट किंमत होते. आणि ज्या तारखेपासून तुमचं पूल लागलेलं आहे त्या तारखेपासून 4.5% व्याज, म्हणजे 100 रुपयाला 4.5 रुपये व्याज पडतं नाही. आणि त्या तशाच पडून जातात. ते तसं करू नका. त्याच्यासाठी आपला 7/12 काढा. प्रत्येक सर्वसाधारण 3 महिन्याने 7/12 तुम्ही घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करेन. का तर आजची परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. ती कधी काय होईल, कशी होईल हे, आणि तुमच्यावर काय परिणाम होईल, तुमचं कधी नुकसान होईल हे सांगता येणार नाही. त्याच्यासाठी आपण 3 महिन्याने 7/12 काढावा. तो आपल्या दप्तरी असावा. कधी कोण तुमच्याकडे सरकारी कर्मचारी आला, तुम्हाला विचारलं बघ हे तुझं किती सर्व नंबरमध्ये आहे, किती हिश्श्यामध्ये आहे, तुमच्या नावावर आहे का, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पूर्वी ज्या जमिनी घरबाटाच्या आहेत त्यावेळी अशी परिस्थिती होती की घरबाटाच्या जमिनी करण्याचे अधिकार तहसीलदारांना नव्हते. आता ते प्रदान झालेले आहेत. ज्या घरबाटाच्या जमिनी आहेत, म्हणजे ज्या जमिनीत तुमचं घर आहे त्या जमिनीची विक्री करून घेता येते 17 खाली. तरी त्याप्रमाणे तुम्ही अशी जर कोणाची अडचण असेल, घर आहे, जमीन आहे, तुमचं नाव पूल लागलं आहे परंतु त्या जमिनीची विक्री झालेली नाही, अशी जर तुमची खात्री असेल, लक्षात तुमच्या निदर्शनास आलं असेल तर ती 17 खाली विक्री करून घ्या. आणि वेळी तुम्ही मालक व्हा. कारण आजकाल नुसतं राहिलं, आपण समजा भाडोत्री ठेवला आणि त्या भाडोत्रीला आपण कधी सांगू शकतो तू खाली कर म्हणून, मग तुमची अवस्था काय होणार. आज आपण किती पिढ्या, 2 पिढ्या 3 पिढ्या असे तिथे घर असतात पण विक्री झालेलीच नसते. पूर्वी ठीक आहे अधिकार नव्हते त्यामुळे विक्र्या झाल्या नाही, थांबलेल्या आहेत. आता अवधी आहे, आता 4 झालेला आहे, आता कायदा बदलला आहे, त्यामुळे तुम्ही विक्र्या करून घ्यायला हरकत नाही. आणि आपली जमीन आपल्या नावावर असायला पाहिजे. वेळ आली तर असं व्हायला हवं की तुम्हाला झोपेत जरी कोणी उठवलं, अरे किती नंबरमध्ये झोपलायस हे सांगता आलं पाहिजे. अशी तयारी काही खातेदार आमच्याकडे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, असे खातेदार आमच्याकडे माझ्याकडे तरी होते. त्याला विचारलं किती नंबरमध्ये राहतोस तर तो बरोबर सांगा. लक्षात आला. तसं तुमची तयारी करा, तुम्हाला जमेल तसं करा, मी म्हणणार नाही. तर ह्या विक्र्या करून घ्या. बऱ्याच ठिकाणी अशी बाब आहे की जमिनीच्या विक्र्या झालेल्या नाहीत. ज्या जमिनीत तुमचं घर आहे ते किती नंबरमध्ये आहे हे माहिती नाही. आज आत्ता माझ्याकडे निगमवाडीचा एक प्रश्न आहे. त्यांची परिस्थिती अशीच आहे की विचारे मंडळींच्या सगळ्या जमिनी आहेत. ते आज त्या लोकांना ह्या जमिनी तुम्ही नावावर करून घ्या असं सांगतायत. म्हणजे केवढं तुमचं भाग्य आहे ते बघा. याच्यापूर्वी ही परिस्थिती नव्हती. तुला जमीनच द्यायची नाही, तू राहतोयच ना, राहा. अरे किती दिवस त्याने राहावं नावावर नसताना. पण आज त्या लोकांनी सांगितलेलं आहे. ते लोक आता प्रयत्न करतात आहेत, त्यांचा मार्ग मार्गी लागेल, त्यांची घरं त्यांच्या नावावर होतील, त्यांची जमीन त्यांच्या नावावर होईल. पण हे कसं आहे, अवधी जाणारं काम, लगेच होणारं काम नाही. आज आपण घेतलं आणि उद्या
झालं असं नाही होतं. आपण शेतकरी मंडळी आहे सगळे. तुम्ही आज शेतात पेरलं की दुसऱ्या दिवशी आपण कापायला जाऊ शकत नाही. त्यालासुद्धा अवधी लागतो. 3 महिने 4 महिने अवधी झाल्यानंतर ते पीक तयार होतं आणि त्यानंतर तुम्ही कापणी करता. एकलाच की ते कापणी होत नाही. तशी सगळी कामं आहेत. प्रत्येक काम हे मुदतीचं आहे. ठराविक वेळेतच होणार. ठराविक वेळेत पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही तिथपर्यंत जायला हवं तर ते होणार. आता तुम्ही सगळी मंडळी, बरीचशी मंडळी रेशन घेणारी आहे. आता रेशन दुकानावर जर तुम्ही गेलात नाही तुम्हाला धान्य मिळणार नाही. मिळेल का? रेशन दुकानदार तुमच्या घरी आणून देईल नाही द्यायला. म्हणजे तिथे आपल्याला जायला हवं तर आपल्याला ते धान्य आपल्या पिशवीत देणार. तशाच काही गोष्टी ह्या तुम्ही स्वतःहून केल्या. आता हे जमीन मालक कोण आहेत माझ्या परिचयाचे नाही आहे, पण त्यांना एवढंच मी सांगू शकेन यांच्या बोलण्यावरून की हा सर्वे नंबर किती आहे, कोणता आहे, त्याचा जमीन मालक कोण आहे तो शोधून ही जमीन आपल्या नावावर किती आहे क्षेत्र हे करून ते त्यांनी नावावर करून घ्यावं. आज परिस्थिती अशी होईल की तो जमीन मालक म्हणेल की भाऊ मला इतके पैसे द्या. तर माझं म्हणणं या आजच्या बाजारभावाने पैसे द्यायला काहीच हरकत नाही. आपण राहतोय ना, मागे राहिलो, आपण केलं नाही. 4 पिढ्या गेल्या असतील, 2 पिढ्या गेल्या असतील, किती गेल्या, किती वर्षे यांना घर बांधून झालं हेही मला माहीत नाही. पण त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण जरूर करू. त्याने आम्हाला विचारलं तर सांगता येईल कसं जायचं. म्हणजे राजापुरात जायचं असेल तर रस्त्यानंच जायला पाहिजे. दसूर मार्गे असा फिरत गेला तर तुम्हाला राजापुरात पोचता येणार नाही, वेळ लागेल. म्हणजे वायूवरून कोल्हापूर म्हटलं जातं त्या पद्धतीने प्रत्येकाने सांगतो की जसं काम असेल त्या पद्धतीने ते करायला हवं तरच तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल. आता आज ही शेतीचा हंगाम आहे. शेतीचा हंगाम असून सुद्धा तुम्ही आपली शेतीची कामं सोडून इथे आलात, हजर राहिलात, 2 शब्द ऐकलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट माननीय श्री तन्मय सिंटर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी अशी विनंती करते की कायद्याविषयी जी माहिती आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवावी अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. बागावामा बेस्ट फ्रेंड सर्कल फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी कार्यशाळा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये कायदेविषयी थोडंफार मार्गदर्शन करण्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपला आजचा जो विषय आहे घर त्याची जमीन, आपल्या मेसनी साहेबांनी आम्ही जरा काकाच म्हणतो, म्हणजे त्यांना बघत बघत आम्ही मोठं झालेलो आहे. म्हणजे माझं 7-12वर जे नाव आहे त्यांनी लावलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघत बघत आम्ही बरंच नॉलेज त्यांच्याकडून घेतलेलं आहे. खूप सारं चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. तरी सुद्धा काही थोड्याफार गोष्टी सांगतो. आत्ताचं जे युग आहे किंवा आत्ताचं जे वर्ष आहे, साल आहे, हे 2025 आहे, 1925 नाही असं मजेत म्हटलं जातं. जो मोठा भाग तुम्हाला सांगतो त्यावेळेला कच्चे रस्ते होते, त्यावेळेला माणसांची बुद्धी पण थोडी कच्ची होती. आता रस्ते डांबरी झालेले आहेत त्यामुळे बुद्धी पण डांबरण झाली असं मजेने म्हटलं जातं. तर त्याचा मुद्दा आपण या जमिनीच्या प्रकरणामध्ये आज कसा असतो तो आपण बघूया थोडक्यात. तर होतं कसं, कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये, इतर जिल्ह्यामध्ये पण आहे, पण ही जी आपल्याकडे जी प्रॉब्लेम आहेत किंवा हा जो एक महत्वाचा मोठा प्रॉब्लेम आहे तो घाट माथ्यावर किंवा कोल्हापूर साईडला फारसा दिसत नाही. असं काही असं असेल असं म्हणजे बाबा एखाद्याची जमीन, एखाद्याचं घर असं फार नसतं तिकडे. तिकडची लोक आहेत, बरोबर आहेत, हुशार आहेत बऱ्यापैकी. आपल्याकडे तेवढं अवेअरनेस नाही, तेवढी माहिती नसते आपल्याला की बाबा नेमकं काय असतं. फार 7-12 पण वाचणं म्हणजे फार लोकांना मोठी गोष्ट वाटते. हल्ली मोठं नाहीये त्याच्यामध्ये काय झालं, तो 7-12 कसा वाचावा, बेसिक गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या आपण तिथपासून सुरुवात केली पाहिजे. तर आपल्याकडे होतं कसं कोकणामध्ये की बाबा एखाद्याची जमीन आहे, त्याच्यावरती घर आहे, मग त्याला घरकुल मंजूर होतं, मग त्या ठिकाणी तो पाडतो, मग तिथेच वेगळं घर बांधतो. पण ती घर बांधताना बाबा ती जमीन कोणाची आहे ह्याबद्दल एकदा तरी खात्री करायला हवी की नको. मला सांगा, आपल्या आयुष्यभराची जी पुंजी आहे त्यामध्ये आपण घालणार आहे ना, किंवा ते काय बाबा असं उचललं दुसरीकडे नेऊन ठेवलं असं तर घर नाहीये, ट्रान्सफर नाही करू शकत.
स्थावर मालमत्ता, ट्रान्सफर करता येणार नाही. त्याच्यामुळे बांधलं तर एकदाच, परत तुम्हाला चान्स नाही. मग ते बांधताना बाबा त्या खालची जमीन कोणाच्या मालकीची आहे, तो सातबारा नेमका कोणाचा आहे, त्याबद्दलची जी काही मोजणी असेल, सर्वे असेल, तो करणं ही आपली जबाबदारी आहे ना. आणि तो जर नाही केला तर भविष्यात कसे प्रॉब्लेम उपस्थित होतील त्याची उदाहरणं पुढे सांगतो. तर कोकणामध्ये अशी अनेक प्रकरणं आहेत की बाबा सातबारा आहे, त्या सातबाराच्या इतर अधिकारामध्ये असा शेरा असतो की बाबा अमुक अमुक माणसाचं या जमिनीत घर आहे, असा शेरा असतो बऱ्याचशा सातबारांमध्ये, आणि इकडे मालक म्हणून वेगळ्याच व्यक्तीचं नाव असतं. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? फक्त इतर अधिकारामध्ये नाव आपण किती दिवस ठेवणार, आणि ते इतर अधिकारामध्ये असलेलं नाव मालकाने जर मनात आणलं तर ते तो कमी करू शकतो. मुंबई कुळ वहिवाट अधिनियम कलम 14 अन्वये तुम्हाला योग्य ती नोटीस देऊन ते नाव कायमचं कमी करून तुमचं घर तो पाडून सुद्धा टाकू शकतो. ही तरतूद आहे कायद्यामधली. कायदा कोणाचा ऐकत नाही, तो फार वेगळा आहे. सगळ्या गोष्टी जर आपण कायद्यामध्ये घ्यायच्या म्हटल्या तर जगणं मुश्किल. समजा एखाद्या मालकाने ठरवलं बरेच वर्ष राहिला हा माझ्या मिळकतीत, आता ह्याला मी ह्या मिळकतीत राहायला देणार, तुम्हाला नोटीस देईल. 3 महिन्याची नोटीस असते बाबा, 3 महिन्यात अमुक अमुक काय गोष्टी असतील. आपण काहीच त्याच्यावर स्टेप घेतली नाही, काहीच पुढे पावलं उचलली नाही, तो येऊन तुमचं घर पाडू शकतो. तहसीलदार साहेबांच्या आदेशाने ते नाव कमी झाल्यानंतर तुमचं घर येऊन तो पाडू शकतो, कारण तो सातबारा इतर अधिकारामधला कोरा होणार आहे आणि तो फक्त मालक म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी एकट्याचं राहणार आहे. मग ही परिस्थिती आपल्याला टाळायची असेल तर काय करायचंय? तर कायद्यामध्ये तरतुदी आहे. मगाशी जसं आपण ऐकलं मार्गदर्शन करताना की बाबा 70 ब असा एक प्रकार आहे. माझी बाबा वहिवाट आहे एखाद्या जमिनीमध्ये, तर मी 70 ब चा दावा तहसीलदार कोर्टामध्ये दाखल करू शकतो. मग त्याच्यामध्ये काही रिलिव्हंट डॉक्युमेंट्स असतील, पुरावे असतील, पोलीस पाटलांचा एफिडेव्हिट असेल, लगतदारांचा एफिडेव्हिट असेल, वगैरे वगैरे, ते सगळं दाखल करून बाबा याच्यामध्ये माझी वहिवाट आहे अमुक अमुक वर्षाची, 12 वर्षांपेक्षा जास्त वहिवाट आपली असली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. 12 वर्ष आपण त्या जमिनीमध्ये वहिवाट करत असलो पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. सगळं आहे, ठीक आहे, 70 बने ती जमीन तुमच्या नावावर होऊ शकते. पण समजा ती जमीन घरभाटाची आहे, तर घरभाट असल्यावर मग 70 ब कसा लागणार? 70 बचा नाव दाखल करायला तुम्हाला ती जमीन ही शेतजमीन असणं गरजेचं आहे. शेतजमीन हवी, भात शेती असेल, राबपड असेल, प्रकार आहेत हे शेतीचे. पण जर घरभाट असेल तर त्याला 70 बने कुळ लागणं शक्य नाही. मग काय पर्याय आपल्याकडे? तर 17 ब. हा 17 ब हा पण एक कायदा आहे, म्हणजे मुंबई कुळ वहिवाट अधिनियम ह्याच्यामध्ये कलम 17 ब हा कायदा आहे. त्या कायद्यान्वये समजा एखाद्या सातबारावरती घरभाट असा उल्लेख असेल आणि त्याच्यामध्ये आपली कब्जा वहिवाट असेल 12 वर्षापेक्षा जास्त, तर ती जमीन जी आहे आपल्या घराच्या खालची ती आपण आपल्या नावे विक्री करून घेऊ शकतो. आता ती विक्री करून घेण्याचे पहिले अधिकार म्हणजे सर्वोच्च अधिकार जे आहेत ते त्या कुळाला आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे कोण असतील त्याला समजा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर ती दुसऱ्याला सुद्धा विक्री करू शकतो, पण सर्वात पहिला अधिकार त्या कुळाचा आहे. मग ते करण्यासाठी आपल्याला त्या कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे त्याचं फारसं ज्ञान असलेलं आपल्याला दिसत नाही. पण मगाशी जसं सांगितलं की मला माहीतच नाही असं म्हणून असं चालणार नाही. त्याची माहिती थोडीफार तरी करून घेणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि फार काय मोठी कायद्याची पुस्तकं वाचण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. तुमच्या हातामध्ये असलेला हा जो स्मार्टफोन आहे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता. इतर गोष्टींसाठी हा जो आपण वापरतो ना तो ह्या चांगल्या गोष्टींसाठी आपल्या फायद्यासाठी सुद्धा वापरू शकतो. मग आपला फायद्यासाठी तो वापरायचा की इतर गोष्टींसाठी वापरायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे. तर एक परिपत्रक आहे त्याविषयी फक्त थोडी माहिती देतो. महाराष्ट्र शासनाने म्हणजे महसूल आणि वन विभाग यांनी एक परिपत्रक काढलं होतं दिनांक 8/8/2014 रोजी. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? त्याच्यामध्ये असं म्हटलंय की समजा एखाद्या घराखालील जमीन संबंधित कुळ
किंवा त्याच्या उत्तराधिकाऱ्याने म्हणजे कोण वारस जो कोणी असेल त्या वारसाने 1/5/2000 रोजी खरेदी केलेली आहे असे मानावयाचे असून त्याची खरेदी किंमत तहसीलदार यांनी निश्चित केल्यानंतर ती कुळाने भरली की तो मालक होऊ शकतो. हे परिपत्रक आहे. ह्या परिपत्रकाविषयी आपल्याला फारशी माहिती नाहीये. हे परिपत्रक काढल्यानंतर 1/5/2000 रोजी बाबा त्या जमिनीचा मी मालक झालेलो आहे असं आपण ठरवून घेऊ शकतो. कोणाकडून? तहसीलदार साहेबांकडून. मग एकदा तो ठराव झाला की त्याची निश्चित केलेली जी काही किंमत आहे ती किंमत पण फार नगण्य असते. फार नगण्य असते किंमत. म्हणजे समजा 5 गुंठे असेल तर ती किंमत अगदी 200-300 अशी किंमत असते. म्हणजे अशी मोठी किंमत, लाखोंची किंमत नसते. ती किंमत आपण शासन दरबारी भरली की त्या जमिनीचे आपण मालक होतो. म्हणजे एवढं सोपं झालंय. मग आपण जागृत का नाही व्हायचं? वर्षानुवर्ष आपण पिढ्यानपिढ्या ज्या जागेवरती घर बांधून राहतो ती जमीन आपल्या नावे नको? उद्या तो मालक येऊन समजा म्हणाला मी माझी जमीन ताब्यात घेतो आणि तुम्हाला बेघर करून टाकतो, तर तुमच्याकडे पर्याय काय? मग तुम्ही दावा दाखल करणार. मग तो दावा कोर्टामध्ये चालणार. मग दिवाणी न्यायालयामध्ये त्याच्यावर न्यायनिवाडे होणार. मग समोरचे माणूस कैफियत देणार नाही का? ते खूप प्रोसेस ती वाढणार. मग जी गोष्ट लगेच होणारी आहे, लगेच म्हणजे ही गोष्ट फार लगेच आज केलं नाही उद्या असं नाहीये, पण काही ठराविक मर्यादेमध्ये समजा आपण सगळं व्यवस्थित ज्ञान घेऊन समजा हा दावा 17 दाखल केला तर एक 6 ते 8 महिन्यांमध्ये आपल्याला निकाल मिळू शकतो. मग जी गोष्ट 6 महिन्यामध्ये होणारी आहे आणि आपलं घर नावावर होणार आहे त्या गोष्टीला आपण 6 वर्ष का काढायचे? माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की बाबा प्रत्येकाने थोडंसं तरी नॉलेज, थोडंसं तरी ज्ञान ह्या गोष्टीचं घेतलं पाहिजे. आपले लीडर चांगलं काम करतात या ठिकाणी की बाबा लोकांना सांगतात नेमकं काय हवंय किंवा काय नकोय त्या गोष्टी. तर आज या कार्यशाळेमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकलोय किंवा त्याचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. मला वाटतं कोणाला काही असा प्रॉब्लेम जर असेल किंवा कोणाला काही शंका असेल की बाबा असं असं माझं झालेलं आहे, माझं घर पण असं आहे पण ते नेमकं कुठल्या सर्वे नंबरमध्ये आहे मला माहित नाहीये, मी फक्त वर्षानुवर्ष घर बांधून तिथे राहते किंवा राहतोय, तर नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याविषयी कोणाची काही शंका असेल तर तुम्ही मला आत्ता किंवा नंतर कधीही विचारू शकता. कारण विषय असा आहे की वकिलीची जी काही प्रॅक्टिस आहे ती बाजूला राहिली आणि एक हे समाजसेवा म्हणून करण्याचं जे काम आहे ते मला करायला अतिशय आवडेल निश्चितपणे. कारण ज्याचं घर ज्या जमिनीमध्ये आहे ते त्याच्या नावावरती होऊ दे अशी माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे. त्याच्यामुळे काय मला कधी काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. माझ्यापर्यंत जे जे काही करणं अपेक्षित आहे ते मी नक्कीच तुमच्या त्या चांगल्या गोष्टीसाठी करीन अशी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित केला त्याबद्दल आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. बरं, काय आणि कोणाला शंका, काय प्रश्न विचारायचे? हो, तुमचा विषय होता 17साठी 17 दाखल करण्यासाठी काय काय कागदपत्र फक्त माहिती कसं सांगितलं? 17 दाखल करण्यासाठी तुमचा जे घर ज्या मिळकतीमध्ये आहे तो 7/12चा उतारा, तसंच जो त्या 7/12च्या 8चा उतारा, त्या गडबुकाचा नकाशा, त्याच्यानंतर त्या क्षेत्र जेवढं असेल त्याच्यामध्ये नेमकं घर तुमचं कुठे आहे ते दर्शवणारा हात नकाशा तो काय आपणच काढायचा असतो. पोलीस पाटलांचं तुमच्या ॲफिडेव्हिट किंवा अमुक माणसाचं असं घर आहे, इतके वर्षापासून अशी वैवाट आहे वगैरे वगैरे असलेलं. त्याच्यानंतर जमीन मालकांचा जर तुम्हाला संमती असेल तर त्या जमीन मालकांचं ॲफिडेव्हिट, त्याच्यानंतर लगत तुमच्या त्या जमिनीच्या जो कोण असेल लगत कब्जेदार आपण त्याला म्हणतो त्याचं ॲफिडेव्हिट, लाईट बिल, त्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स, घरपट्टीची पावती, असे सगळे म्हणजे वास्तव्याचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी आपण हा अर्ज तहसीलदाराकडे दाखल करू शकतो. असं आहे. नाही, जनरली घेतात कारण काय लगतदार कोणी मिळू शकेल ना. जमीन मालकाची संमती असेल तर पोलीस पाटलाचं असेल तर मग लगतदारांचं नसलं तरी सुद्धा चालतं असं आहे. पण बऱ्याचशा केसेसमध्ये लगतदारांचं ॲफिडेव्हिट चांगला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामुळे आपण दाखल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये पण आता पूर्वी
100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ही सगळी ॲफिडेव्हिट करायला लागायची. त्याच्यानंतर मध्ये असा GR आला की बाबा तुम्ही 100 रुपयाचं मुद्रांक शुल्क जे आहे ते 500 करा. म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री 400 रुपयाची लागली. आता असं आलंय की प्लेन पेपरवर तुम्ही करा. म्हणजे फक्त 5 रुपयाचं तिकीट लावलं, 70 रुपये शासनाला सेतूमध्ये भरले की 75 रुपयामध्ये वर काय टायपिंग काय असेल ते तुमचं ॲफिडेव्हिट दाखल होऊ शकतं. म्हणजे शासनाने बरीच मेहरबानी केली आहे त्या ठिकाणी. आपला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर वाचलाय, 100चा पण वाचलाय. त्यामुळे खर्च असा काही मोठा असा नसतो. आपण तसं होत नाही. पण तुम्ही मंडळी काय होतं, घाबरतं काय होईल काही नाही, आपले जे पैसे आहेत ते पुरतील की नाही, अशा संभ्रमात राहिल्यामुळे तुमचं होणारं काम होत नाही, तसंच राहून जातं आणि मग पिढ्या वाढत जातात, गुंता निर्माण होतो. आणि एकदा पिढी वाढली, समजा माझ्या आजोबांचं नाव इतर अधिकारामध्ये आहे, तर तो पुढचा वारस मी आहे हे सिद्ध करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत परत की बाबा मृत्यू दाखला, त्याच्यानंतर 6 गचे उतारे, नंतर बाबा त्यांचा वारस मीच आहे हे कधी कधी ठरवण्यासाठी कोर्ट सांगतं बाबा तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन या. मग ती प्रोसेस म्हणजे बाबा माझं नाव जर असेल तर ते मीच लगेच दाखल करणं हे गरजेचं आहे. माझ्या पश्चात किती पिढ्या जातील कोण दाखल करेल याची वाट बघत बसणं हे बरोबर नाही. अशातला आणि काय बोलायचं, बोला काय विचारायचं, बोला काय विचार. जे आपलं आहे ते आपल्या नावावर असलं पाहिजे हे प्रत्येकाने जरी समजून घेतलं तरी भरपूर झालं. लक्षात आलं ना, आपलं आपल्या नावावर असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणी कधी केव्हाही तुम्हाला त्रास होणार नाही. पहिली माझी ओळी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या गदर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंड्याने अडविले, घराबाहेर काढले गुंड्याने अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओळी ग तुझ्या मोठ्या मनाला, तिसरी माझी ओळी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अनाथांचे अबळांचे माय बाप होऊनी, अनाथांनी अबळांचे माय बाप होऊनी, यशवंत बाळाला दत्तक घेतला, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा जरा जोत नित्य गवाईला, माणुसकीचा जरा जोत नित्य गवाईला. ज्योतिबांची सावळी नाही तू राहिली, ज्योतिबांची सावळी नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली. दुःखितांच्या सेवेत देव तू आईला, दुःखितांच्या सेवेत देव तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतला.
भगिनीना जगवीन संघटित करीन, भगिनीना जगवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. आता शेवटी आपण सगळेजण बराच वेळ थांबलाय आणि कार्यक्रमाचा समारोप पण करायचा आहे. त्याच्यामुळे औपचारिकताच आहे, कारण आभार मानून इथेच थांबवायचं सगळ्यांना नाही, का थांबायचंही नाही आहे. जर समारोप नाही करायचं आहे तर सुरुवात करायची. खरी गोष्ट आहे ना. संपवायचं आहे की आपल्या घराची जमीन नावावरती करण्याची सुरुवात करायची. काय वाटतं? सुरुवात करायची ना आजपासून. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया आणि आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सगळ्यात प्रथम ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय मिस्त्री भाऊसाहेब, खूप ज्ञान आहे ना यांच्याकडे आणि यांच्याकडून बरंचसं ज्ञान आम्ही घेतो, घरी जाऊन पण बोलतो. आणि एवढं ज्ञान असून कधीही त्या माणसाच्या मनामध्ये असं येत नाही मी कोणतरी आहे म्हणून. डाऊन टू अर्थ हा, जमिनीवरती पाय असलेला माणूस आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे खरोखर आम्हाला समाधान वाटतं आणि सामाजिक चळवळीचा माणूस आहे. खूप मदत करतात प्रत्येक वेळोवेळी आणि निस्वार्थीपणे करतात आणि अशा पद्धतीने आधी इथे आले आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे शब्दसुमनाने आभार मानतो. भाऊ, आजपासून कायम आमच्याशी तुम्ही जोडून राहा, आमच्या संस्थेशी वेळोवेळी या आणि असं तुम्हाला तर मार्गदर्शन करा याची इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. चळवळ आणि वळवळ काय असते, पेशा बाजूला ठेवून ग्रासरूटला कसं काम करायचं आणि कसं उभं करायचं ते त्यांच्या अंगामध्ये हे रक्तच सळसळत आहे. वकिली पेशाचं असलं तरी सुद्धा असे आमचे मित्र आणि ज्याने खूप मोलाचं मार्गदर्शन करत. कायद्याचं ज्ञान तर चांगलंच आहे, पण इथे सर्वसामान्यांमध्ये एकत्र येऊन, नाहीतर बरेचसे लोक आपण बघतो की वकील म्हटलं की आपण लांब राहतो ना, असं ते काळा कोट आणि ते हे व्हाईट शर्ट, त्यांनी तो पण पेहराव मुद्दामून बदलला आपल्यामध्ये. म्हणजे आपल्यात ते कसं वाटावं, माझ्या लक्षात आलं ते की त्यांनी पेहराव मुद्दामून का बदलून आले इथे. ते म्हणजे ॲडव्होकेट ही पदवी समोर ठेवल्यानंतर लोक लांब राहतात. लांब राहू नये, आपल्यातच माणूस वाटावं आणि खरोखर आपल्यातच माणूस आहे, सगळ्यांमध्ये मिक्स होऊन काम करणारा माणूस आहे. आणि त्यांचं सुद्धा आपल्याला मोलाचं मार्गदर्शन लाभलं, वेळोवेळी लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला कायमचे जोडून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. तसंच आपल्या ग्रामपंचायत सदस्य शंकरताई इथे आल्या, आमचे राकेश भाऊ आहे, स्वप्नाताई आहे, आमच्या संस्थेचे प्रतिनिधी सुद्धा सगळे या ठिकाणी हजर झाले. विशेष म्हणजे आमच्या संस्थेसोबत वेळोवेळी जोडून असतात असे आमचे मोहम्मद भाऊ, प्रकट महाराष्ट्र चॅनल ते चालवतात आणि साप्ताहिक पण आहे त्यांचं भाऊ. तर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. आज आपला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी व्हायरल होणार आहे. व्हायरलच म्हणतात, अनेक ठिकाणी व्हायरल होणार आहे. तुमची उपस्थिती पण व्हायरल होणार आहे आणि एक इथून ही चळवळ सुरुवात होते, तुमच्या गावातूनही चळवळ सुरुवात होते, हे सगळं लोकांना कळेल. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचा या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण सपोर्ट सगळेजण करू. हे म्हणून हे माध्यम आपल्याला उपयोगी पडलं आहे आणि त्यासाठी इथपर्यंत वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत आले असे मोहम्मद भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आमचे लीडर यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. किती लोक आहेत, 500 आहेत, 1000 आहेत, 1500 आहेत, त्यापेक्षा महत्त्वाचं नाही, तर या विषयाचं गांभीर्य असणारे लोक उपस्थित इथे आहेत, याला महत्त्व आहे. ते तुम्ही उपस्थित राहिला त्या लिडरांच्या माध्यमातून आणि लिडरांचं काम तुमच्यापर्यंत पोहोचले, याच्या आधी पोचपावती मिळाली आपल्याला, त्याबद्दल लिडरचं काम चांगलं झाल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आत्ता शेतीची कामं चालू आहेत आणि या शेतीची कामं चालू असून सुद्धा आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला
असं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, मी राकेश राजाराम विचारे, बागाव मामा फ्रेंड याच्यामध्ये मी एक सभासद म्हणून काम करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो उत्कृष्ट पद्धतीचा झाला. मी घर त्याची जमीन हा जो आता कार्यक्रमाचा जो विषय होता घर त्याची जमीन, हे आपले मेस्त्री भाऊसाहेब आणि शिनकर साहेबांनी एकदम उत्कृष्टपणे त्याचं मार्गदर्शन केलं. आणि भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय का? हां, भविष्यात जाऊन त्याचा खूप मोठा फायदा होईल. हो, ठीक, धन्यवाद. नाव काय आपलं? माझं नाव मिताली हरिश्चंद्र पैकडे. बरं, आज तुमच्याच गावामध्ये हा घर त्याची जमीन हा जो बागाव मामा फाउंडेशनच्या मार्फत जो कार्यक्रम झाला, त्यातून आपल्याकडे जे मार्गदर्शक आले होते त्यातून तुम्हाला काय भविष्याच्या दृष्टीने काय माहिती मिळाली, उपयुक्त अशी काय माहिती मिळाली? खूप अशी छान माहिती मिळाली. घर त्याची जमीन याबद्दल त्याने आले होते कार्यक्रम, त्याने खूप छान छान माहिती दिली. म्हणजे मार्गदर्शन खूप चांगलं केलं. कसं करायचं, कसं घर आपल्या नावावर करून घ्यायचं, जमीन कशी आपल्या नावावर करून घ्यायची, याच्याबद्दल त्यांनी खूप मार्गदर्शन छान केलं. नाही, भविष्यात त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. भविष्यात आम्हाला खूप फायदा होणार आहे. असे कार्यक्रम वेळोवेळी वेगवेगळ्या गावातून व्हावे असं तुम्हाला वाटतं का? हो, मला वाटतं असं व्हावे कार्यक्रम. ओके, धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.